नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अपेक्षाभंग म्हणजे तरी काय असतो? तुम्ही आषाढभूतपणे काही गोष्टी व्हाव्यात याची प्रतीक्षा करत असा आणि त्या दिशेने काही घडत नाही किंवा हालचाल पण होत नाही, तेव्हा तुम्ही हळूहळू निराश होत जाता. त्याला अपेक्षाभंग म्हणतात. आता हीच गोष्ट मी शीर्षकामध्ये सांगितले की देवाभाऊने विचारांचा अपेक्षाभंग केला. हे बिचारे कोण असं म्हटल्यानंतर अनेकांच्या अनेक अपेक्षा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक अपेक्षा असू शकतील. भारतीय जनता पक्ष हा त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी असतील, त्यांचे साथी असतील, कार्यकर्ते असतील, त्याखेरीज भाजपचं समर्थन करणारे किंवा पाठराखण करणारे अनेक जण त्यांचे समर्थक कार्यकर्ते, त्यांच्याही अपेक्षा असतात की बाबा आपला मुख्यमंत्री झालाय, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झालाय, आपल्याला आवडणारा माणूस मुख्यमंत्री झालाय, तर त्याच्याकडून एवढं तरी होईल, ही अपेक्षा व्यक्त केलेली नसते पण गृहीत धरलेली असते. तसेच मग जातीपातीचे असतात वेगवेगळे. आता काल परवा जे मराठा आरक्षणाचा विषय झाला, त्या आरक्षणाच्या निमित्ताने एका ठिकाणी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसी आहे, त्यामुळे आपोआपच ओबीसी समाजाच्या अनेकांचा त्यांच्याकडून अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्या दृष्टीने काही हालचाल पण होताना दिसत नाही, तेव्हा मग ही अपेक्षा भंग नावाची कटकट सुरू होते. आणि म्हणून मी जेव्हा देवाभाऊने त्या बिचाऱ्यांचा अपेक्षा भंग केला असं शीर्षक दिलंय, तेव्हा नेमका कोणाचा अपेक्षा भंग झाला आणि त्यांच्या अपेक्षा काय होत्या असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर त्या वेगवेगळ्या लोकांच्या असू शकतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेकदा असं असतं की तुमचं आणि दुसऱ्या कोणाचं देणं घेणं नसतो, पण तोही माणूस तुम्हाला सांगतो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे प्रश्न असा असतो की तुझा माझा काही संबंधच नाहीये, व्यवहारी संबंध नाहीये, आपलं काही देणं घेणं झालेलं नाही, बोलणं झालेलं नाही, मग तू माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा बाळगल्याच कशाला? पण ही बोलण्याची एक फॅशन झालेली. आणि मग अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवाभाऊंनी कोणाच्या नेमक्या काय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांचा कसा भंग झाला, हा प्रश्न शीर्षक बघणाऱ्या अनेकांच्या मनात येऊ शकतो. तर त्या अपेक्षा काय आहेत हे आधी सांगणं मला आवश्यक वाटतं. आणि त्या अपेक्षा त्यांच्या आहेत ज्यांना देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा पक्ष, त्यांची विचारधारा अजिबात आवडत नाही, असेही बरेच लोक आहेत. आणि मग अशा लोकांच्या अपेक्षा काय असतात की देवेंद्र फडणवीस हे अपयशी व्हावेत, कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्या पदरी अपयश यावं, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी त्यांना जे मिळालेलं मुख्यमंत्री पद असेल किंवा सन्मान असेल, पक्षाचं नेतृत्व असेल, ते जावं असं वाटणारेही बरेच लोक असतात. म्हणजे अगदी तुमचे कट्टर विरोधक असतात, त्यांच्या सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा असतात. अर्थात त्या अपेक्षा तुमचंच नुकसान करणाऱ्या असतात, पण त्यालाही अपेक्षाच म्हणतात ना. आणि असे देखील आपल्याकडे बरेच लोक आहेत. आणि गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं, किंबहुना महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचा जो प्रभाव आहे त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडून जावं, अशा अपेक्षा बाळगणारे भरपूर लोक आहेत. आणि त्यात प्रामुख्याने अनेक जण पत्रकार संपादक सुद्धा आहेत. आणि मग ते वेळोवेळी आपली भाकीतं सांगत असतात की आता अमुक तमुक होणार आणि देवेंद्र फडणवीस कोंडीत सापडले, फडणवीसांना घेरले, देवाभाऊ अडचणीत, पवारांनी देवाभाऊंचा गेम केला, ही शीर्षकं तुम्ही बघत असता. पण त्यातलं काहीही न होता फडणवीस हे प्रत्येक वेळेला जी काय कोंडी असेल ती कोंडी फोडून किंवा व्यूहरचना असेल ती भेदून यशस्वी झालेले दिसतात. आणि अशापैकी अनेकांना आता एक काय म्हणतात ते
अशी स्वप्न पडायला लागलेली आहे की लवकरच देवेंद्र फडणवीसांना प्रमोशन मिळणार आणि प्रमोशन म्हणून फडणवीसांना भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची माला त्यांच्या गळ्यात पडणार, कदाचित त्यांना पक्षाचा अध्यक्ष केलं जाईल आणि मग त्यासाठी वेगवेगळे युक्तिवाद केले जातात. संघाचा असा दबाव आहे की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जो दीर्घकाळ नेमला गेलेला नाही किंवा निवडला गेलेला नाही, त्या अध्यक्षपदावर आता यापुढे ब्राह्मणाची वर्णी लागली पाहिजे आणि ब्राह्मणाची वर्णी लागली तर मग कसा कसा भाजपचा फायदा होऊ शकेल असले युक्तिवाद देवेंद्र फडणवीसांचे कट्टर विरोधक आणि त्यांचं नुकसान होण्याची अपेक्षा बाळगणारे लोक आहेत ते सातत्याने त्यांच्या विश्लेषणातून ह्या असल्या थिअऱ्या सिद्धांत मांडत असतात, नॅरेटिव्ह मांडत असतात की लवकरच फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणातून जाणार. आता गंमत अशी असते की फडणवीसांना काय करायचं हे ते ठरवतील किंवा त्यांना कुठल्या पदावर ठेवायचं, मुख्यमंत्री ठेवायचं, उपमुख्यमंत्री करायचं की प्रदेशाध्यक्ष करायचं की पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करायचं, या सगळ्या गोष्टीचे निर्णय हे पत्रकारांकडून किंवा माध्यमातल्या चर्चेतून होत नसतात. त्या त्या पक्षाच्या आपल्या आपल्या विचारधारा असतात, धोरणं असतात, निर्णय असतात, कार्यक्रम असतात. ते पुढे घेऊन जाण्यासाठी योग्य असेल आणि उपलब्ध असेल अशा व्यक्तीला ते नेतृत्व सोपवलं जात असतं. मग तो मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो किंवा अध्यक्षपद असो किंवा इतर कुठला पदाधिकारी असो. तुम्ही तुम्हाला वाटतं म्हणून कुठलाही पक्ष तुमच्या इच्छेनुसार निर्णय घेत नसतो. दोन ठाकरे बंधू एकत्र यावे आणि त्यातून अमुक तमुक होऊ शकेल म्हणून मतप्रदर्शन करणारे जे पत्रकार असतात ते एक गोष्ट विचारतात की दोन्ही ठाकरे बंधू हे तुमच्या पटावरची प्यादी किंवा मोहरे नाही आहेत. त्यांचे आपापले पक्ष आहेत, त्यांच्या विचारधारा आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांची धोरणं आहेत आणि त्यांची उद्दिष्ट आहेत. त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असतील ते निर्णय घेणं, त्याप्रमाणे युती आघाडी करणं किंवा विरोधात जाणं हे निर्णय त्यांनी घ्यायचे. कारण त्यांचं हित कशात आहे हे तुम्हाला किंवा भाऊ तोरसेकरला काय वाटतं यानुसार ते लोक अजिबात निर्णय घेत नाहीत. आणि कारण सरळ आहे, त्यांनी पक्ष चालवलाय, पक्ष त्यांचे आहेत, त्याचं भलं किंवा बुरं हे तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षाही त्यांना कळतं, हे त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्हाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नको आहे आणि देवेंद्र फडणवीसमुळे तुमचे लाडके नेते जे महाविकास आघाडीमध्ये असतील, उबाठामध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, त्यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रात प्रभावी राजकारण करतो म्हणून तो हटवल्याशिवाय आपल्याला आवडणाऱ्या पक्षातला आपल्याला आवडणारा नेता आहे त्याला कुठे स्कोप नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे हद्दपार व्हावे असं तुम्हाला वाटत असलं तरी फडणवीसांना तसं वाटत नाही किंवा त्यांच्या पक्षाला असं वाटत नाही तोपर्यंत फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातून जाणं अशक्य आहे. तरी अशी कुजबुजाणी चालू ठेवली जाते. आत्ताची गोष्ट आहे ही, हल्ली गेले महिना दीड महिना हे अधूनमधून ही बातमी डोक्यावर येत असते, डोकं वर काढत असते की चालले फडणवीस चालले. आणि हे नवं नाहीये. मला आठवतं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेतापद म्हणून घेऊन बसले होते. 105 आमदारांचा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी होता. पण 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून काम करताना, सरकारला सतत कोंडीत पकडताना, आपल्याकडचा एकही आमदार सत्तेच्या कुठच्या आमिषाला बळी न पडता आपल्या बरोबर राहायला पाहिजे इतकं समर्थपणे फडणवीसांनी आपलं नेतृत्व कायम राखलं होतं. ते महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले होते आणि तेव्हा सुद्धा ही भाषा व्हायची की केवळ फडणवीस हेच महाराष्ट्रामध्ये पक्षाचे प्रमुख नेते आहेत म्हणूनच भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागले.
फडणवीस बाजूला राहिले तर परत कदाचित उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची युती होईल, अखंड शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. पण त्यातला सगळ्यात मोठा अडसर फडणवीस आहे. झालो मुख्यमंत्री तर मीच, अन्यथा भाजपमधल्या कोणालाही मुख्यमंत्री होऊ देणार नाही, हा जो फडणवीसांचा आडमुठेपणा आहे, त्यामुळेच भाजपला विरोधी पक्षात बसायला लागते. अशा प्रकारचे युक्तिवाद सुद्धा जून 2022 पर्यंत अखंड चालू होते. पण त्याला कुठलंही उत्तर न देता फडणवीस आपलं काम करत राहिले. आणि एक दिवस अशी वेळ आली की बघता बघता प्रचंड बहुमताचं जे महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात चाललं होतं, हे पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. आणि त्यामुळे शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे यांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला होता. अकेला देवेंद्र क्या करेगा, असं उपहासाने सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. पण तो अकेला देवेंद्र लवकरच दुकेला झाला. त्याने शिवसेनेतला एकनाथ शिंदे हा नेता बरोबर घेतला आणि 40 आमदार शिवसेनेचे बाजूला काढून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. आणि बघता बघता आणखीन 1 वर्ष होत असताना, बरोबर 1 वर्ष आणि 1 दिवस होत असताना, सुप्रियाताईंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. आणि सुप्रियाताईंचा लाडका दादा सुद्धा त्यांना सोडून अकेला देवेंद्रला अकेला पडू द्यायचं नाही म्हणून तिकडे गेला. असो, आता परत एकदा तीच भूमिका पुढे पुढे आणली जाते की देवेंद्र फडणवीस हा अडथळा दूर झाला पाहिजे. तो फक्त विरोधी पक्षांसाठी नाही, भाजपसाठी सुद्धा आहे. आणि महाराष्ट्रापेक्षा देवेंद्र फडणवीस हा देवाभाऊ, हा भाजपला राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात अतिशय उपयुक्त असा मोहरा आहे. आणि म्हणून लवकरात लवकर भाजपने फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणात घेऊन जावं. पण मग त्यांच्या जागी महाराष्ट्रात भाजप आणखीन शक्तिशाली कोण बनवू शकेल, याचं उत्तर असले विश्लेषक देत नाहीत. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की त्यांनाही माहिती आहे, जोपर्यंत फडणवीस सारखा नेता हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूला गोटामध्ये आज उभा आहे, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजप दुबळा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच फडणवीस हलवला की भाजप हा दुबळा होईल आणि भाजप विरोधी राजकारणामध्ये पवार किंवा इतर जे कोणी आहेत ते मुसंडी मारू शकतील. भाजप हा सुसंघटित असलेला महाराष्ट्रातला पक्ष बघता बघता विस्कळीत होईल. आणि फक्त भाजप नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाखाली किंवा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जी महायुती महाराष्ट्रामध्ये कुठच्याही बिनतक्रार धडधाकट चालू आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही छिद्र किंवा खिंडार पडताना दिसत नाही, त्याचं एकमेव कारण असं आहे की या युतीला समर्थ नेतृत्व देऊन त्याला एकत्रित ठेवण्याचं कौशल्य असलेला नेता देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून जोपर्यंत फडणवीस बाजूला होत नाही तोपर्यंत भाजप आणि महायुतीला काटछळ येणारं राजकारण महाराष्ट्रात तग धरू शकणार नाही. याच खात्रीमुळे जे काय चाललेलं आहे, देवेंद्र फडणवीसांचं गुणगान करायचं आणि त्यांना केंद्रीय राजकारणात पाठवण्यासाठी आग्रही भूमिका मांडायची. तर त्याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या. पण त्यांचा अपेक्षाभंग का झाला, तर काल परवा इंडिया टुडे किंवा आज तक हा जो वृत्त समूह आहे त्यांच्यातर्फे मुंबईमध्ये एक कॉन्क्लेव्ह किंवा एक संमेलन करण्यात आलं होतं. आणि त्या संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या विविध मोठ्या व्यक्तींना, विरोधी पक्षाच्या असतील, सत्ताधारी पक्षाच्या असतील, वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती यांच्या मुलाखती आणि सामूहिक मुलाखतींचे कार्यक्रम झाले. त्यापैकी एक होता तो देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा कार्यक्रम होता. पण त्या कार्यक्रमामध्ये किती वेडेवाकडे प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्याला समर्थपणे उत्तर देताना आणि प्रश्न विचारणाऱ्यांना निरुत्तर करताना फडणवीसांनी एक मोठी निर्णायक गोष्ट सांगून टाकली.
ती गोष्ट अशी की ज्या अर्थी मला पक्षाने मुख्यमंत्री केलेला आहे आणि जोपर्यंत पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर राहणार आणि पक्षाने जर माझी निवड केलेली आहे तर ती पुढल्या 5 वर्षासाठी केलेली आहे. त्यामुळे 2029च्या निवडणुका होईपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदी राहणार आहोत आणि पुढल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती तितकीच एकजूट आणि एकसंघ राहील आणि महायुती म्हणूनच तीनही पक्ष शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस ह्या तिघांचे जे पक्ष आहेत ते महायुती म्हणूनच एकजुटीने निवडणूक लढवतील असं जे उत्तर फडणवीसांनी एका गोलमाल प्रश्नाला दिलं त्यातून एक स्पष्ट झालं की कितीही त्यांच्या हितशत्रूंनी आपले देव पाण्यात बुचकळून ठेवले असेल, बुडवून ठेवले असतील की आज ना उद्या फडणवीसांना दिल्लीत जावं लागेल आणि फडणवीस दिल्लीत गेले तर प्रमोशन असेल, पण महाराष्ट्रात फडणवीस नसतील आणि भाजप आणि आपोआपच महायुती बारगडत जाईल तर त्यांचा स्वप्नभंग आणि अपेक्षाभंग फडणवीसांच्या त्या एका उत्तराने केलेला आहे. बिचारे सारखी आराधना करत असतात की या फडणवीसाला मुख्यमंत्री पदावरून देवा काढ, नाही तर कमीत कमी त्याला दिल्लीत काहीतरी करायला घेऊन जाऊन देत भाजपने, महाराष्ट्रातून देवेंद्र जाऊन देत. यासाठी आपले सगळे देव पाण्यात बुडवून बसलेले जे होते त्या बिचाऱ्यांना इंडिया टुडेच्या त्या कॉन्क्लेव्ह मध्ये मी पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार असं छाती ठोकपणे सांगून देवाभाऊने त्यांचा पुरता अपेक्षा भंग केलेला आहे. आणि ते जेव्हा बोलले फडणवीस देवाभाऊ, त्याचा अर्थ असा होतो की एकत्र 3 पक्ष असतात तेव्हा आपसात काही ना काही धुसफूस होणार, पक्षांतर्गत मतभेद असतात, तर गटबंधनाच्या आघाडीच्या राजकारणामध्ये सुद्धा थोडंफार मतभेद आणि धुसफूस होणार. पण तरीही 29 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामध्ये आणि नावामध्ये काडी मात्र बदल होणार नाही याची ग्वाही आपल्या मुलाखतीत देऊन फडणवीसांनी या बिचाऱ्यांचा अपेक्षा भंग केलाय. तुम्हाला काय वाटतं विचार करा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.